नमस्कार, जय शिवराय। मी मयूर दामडे, मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत। मी आज अशा एका विषयावर बोलणार आहे की ज्या विषयात फसवणूक झाल्यास शक्यतो नागरिक पोलीस ठाण्यात जात नाहीत। 100तून 5 ते 10च नागरिक पोलीस ठाण्यात जातात आणि आपली तक्रार दाखल करतात। बऱ्याच जणांना हनी ट्रॅप मध्ये फसवलं जातं, तर काही वेळेला आपल्या व्हॉट्सअपवर अनोळखी व्यक्तीकडून हाय असा मेसेज पाठवला जातो। त्यानंतर त्या मेसेजला रिप्लाय दिल्यानंतर ती समोरची व्यक्ती आपल्याला वेगवेगळे मेसेज पाठवते। हा मेसेज वेगळ्या स्वरूपात असतो आणि त्या मेसेजला आपण भुलतो आणि त्यानंतर सुरू होते आपली खरी फसवणूक। तर या व्हिडिओद्वारे आम्ही आपल्याला सावध करू इच्छितो। बऱ्याच जणांना असे मेसेज आलेले असतात, समोरून एक महिला आपल्याशी व्हॉट्सअपवर बोलत असते, मात्र ती कोण असते हे आपल्याला माहित नाही। ही आपली फसवणूक होत असते। तर अशा प्रकारे मेसेज करून आपल्याला जाळ्यात ओढलं जातं। त्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला सेक्सचं ऑफर करते आणि त्याला आपण भुलतो। त्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला बाथरूम मध्ये जाण्यास सांगते, आपल्याला कपडे काढण्यास सांगते आणि समोरून अश्लील व्हिडिओ दाखवले जातात आणि त्याच ठिकाणी आपली नेमकी फसवणूक होते। अशा प्रकारे आपण आपले कपडे काढल्यानंतर समोरची व्यक्ती आपला नग्न व्हिडिओ बनवते आणि त्यानंतर हा फसवणुकीचा खेळ सुरू होतो। हा व्हिडिओ समोरची व्यक्ती रेकॉर्डिंग करतो आणि त्यानंतर आपल्याकडे पैशाची मागणी करते। जर आपण पैसे दिले नाहीत तर ती व्यक्ती तो फोटो यूट्यूबवर किंवा अन्य वेबसाईटवर टाकेन अशी आपल्याला धमकी देते आणि आपण त्या ठिकाणी घाबरतो। अशा वेळेला ती व्यक्ती सुरुवातीला 5,000, 10,000, 20,000 रुपयांची मागणी करते। त्यानंतर ते पैसे पाठवल्यानंतर पुन्हा एकदा अधिकच्या रकमेची मागणी केली जाते। अशा वेळेला आपण लाखो रुपये त्या व्यक्तीला देऊन फसतो। मात्र अशा वेळेला हे अशी चूक करूच नका। तात्काळ पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती द्या आणि समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा। बऱ्याच जणांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे। काहींनी आपलं जीवन संपवलं आहे। या अशा गोष्टींसाठी मित्रांनो आपलं जीवन संपवू नका। अशा प्रकारे जर कोणी आपल्याला अनोळखी व्यक्ती मेसेज पाठवत असेल आणि अशा प्रकारे मेसेज पाठवून आपल्याला ब्लॅकमेल करत असेल तर असे नंबर ब्लॉक करून टाका। अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका। धन्यवाद।